सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपची ऑफर। संजय राऊतांचा दावा तर पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो, राऊतांना शंका। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। तर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं हे फडणवीसांकडेच राहणार, तर सूत्रांची माहिती। बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवारांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। स्वतःची सोय पाहण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन करणारे बीएमसी निवडणूक घेऊ शकले नाहीत, संजय राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। आता ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी नेत्यांच्या भेटीगाठी। दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतर लागण्याची शक्यता। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य ठरणार। राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम। तर परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमधील कळंब शहरही बंद। मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक। आतापर्यंत 3 आरोपी अटकेत तर 4 आरोपी अजूनही फरार। आजपासून संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। राजनाथ सिंग लोकसभेतील चर्चेची सुरुवात करणार, तर काँग्रेसकडून राहुल गांधींसह प्रियंका गांधी चर्चेची सुरुवात करण्याची शक्यता। नगराध्यक्षांच्या कालावधीत सुधारणा। 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षांचा कालावधी हा 5 वर्षांचा असणार। टिपू सुलतान जयंती रॅलीवर बंदी घालता येणार नाही। रॅलीच्या परवानगी अर्जांवर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा। टिपू सुलतान जयंती रॅलीवर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी। काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी। संबंधित तरुण हा पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचाही संशय। 8 राज्यांमधील 19 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी। छापेमारी दरम्यानच्या डायरीत पाकिस्तानी क्रमांक, पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क एनआयएकडून जप्त। लवकरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका। 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर आता शिक्कामोर्तब। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद। ठाण्यातील काही भागांमध्ये 2 दिवस टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा करण्याचं नियोजन। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।